सोलापूरच्या स्वागत नगरातील ताई चौक रवींद्रनगर येथे जागेच्या वादातून जोरदार मारहाण झाली। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। जखमी राजकुमार समारंभ यांनी देवानंद विटकर यांच्यावर आरोप केले, तर देवानंद यांनी खुलासा दिला। रवींद्रनगर प्लॉट नंबर 224 वर शुक्रवारी दुपारी हाणामारी झाली। देवानंद विटकर यांनी 24 जुलै 2024 रोजी नोटरीद्वारे ही जागा विकत घेतली होती। महापालिकेतही त्यांच्या नावे नोंद आहे। देवानंद व त्यांचे मित्र प्लॉटवर आले तेव्हा राजकुमार समारंभ यांनी बांधलेला विटांचा कंपाऊंड काढण्याचा विरोध केला। यावेळी देवानंद यांच्याकडून 2 लाख रुपये मागितल्याचा देवानंद यांचा आरोप आहे। दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची होऊन मारहाण झाली। सीसीटीव्ही फुटेजसह पोलीस तपास करत आहेत। अंबादास समारंभ, मी राहतो नीलमनगर ताई चौक, दानेश्वर कॅन्टीन बोळत। आज दुपारी ते विनाकारण भांडण करायला आले। त्यांनी एक जागेचं मी ते मालक मला सांगितलं होतं, बाबा तू मी पैसे पाठवतो, ते पत्र मारून तू मी येऊन नंतर बघतो, ते केस चालू आहे म्हणले। त्यांनी म्हणल्यावर दादा तसं होत नाही म्हणलं, कॅमेरा लाव म्हणलं, तर कॅमेऱ्याचे पैसे त्यांनी पाठवलं, मी लावलो। परत त्यांनी समोरचे आले, त्यांनी कशाला तोडालो काय तोडालो म्हणलं, तर हे नाही मला एकटं सांगितलं तोडालं म्हणलेत। मग कोण आहे त्याचं नाव सांग, नाव सांगून तोड म्हणलो। त्यांनी देवा विटकर आला, तिथं तोडायला चालू केला। मग कशाला तोडाला काय झालं म्हणलं, तर विनाकारण त्यांनी मला मारलं। मूळ मालकाचं नाव काय? मूळ मालकाचं नाव आशा अर्जुन कदम। तुम्हाला कोण मारलंय? देवा विटकर आणि त्याचा मित्र अजून एकटा रोहित। काय म्हणाल ते? त्याला थांबवलो मी। त्यांनी देवा विटकर आल्यावर ना त्यांनी बी अजून हातोडीने मार, दगडाने मार, त्यांनी बी मारायला चालू केलं। आता तुमची मागणी काय? माझं मागणी काय, ते त्याच्यावर देवा विटकरांनी ते बाजूला कोण होतं त्याच्या मित्रावर केस व्हायला पाहिजे। तुम्ही तिथं कसं काय थांबलत होते? मी एक शेजारी म्हणून थांबलो मी तिथं। माझ्या घरचं लाईट बंद पडलं होतं, त्यामुळे आलो। त्यामुळे आल्यावर त्यांनी दोघं येऊन ते तोडाफोडी करायला ते मी अडवलो। त्यामुळं ते अडवल्यामुळं आमच्या आईला शिवा दिला। शिवा कशाला देतो म्हणलं, तर त्यांनी मला तू बाजूला सरक नाही तर तुला मारतो, तुला खलास करतो म्हणून त्याने मला मारलाय। मी देवानंद दिलीप विटकर। मी सकाळी एक न्यूज पाहिलो, त्याच्यामध्ये की असं मारलो केलो हे केलो ते केलो, काय एखादं चारित्र्य खराब करण्यासाठी काहीतरी माझ्यावर आरोप करत आहेत, आणि त्याचाच खुलासा करण्यासाठी मी आज समोर आलो। मी आता ज्या विषयाचं जागेचं विषय होतं, त्यांनी सांगितलं की ते कोणीतरी कदम म्हणून आहेत, पण ती जागा ॲक्च्युली माझी आहे आणि माझ्या नावावर आहे, देवानंद दिलीप विटकर ह्या नावावरती आहे। आणि ती जागा जो काल बैठ दिला त्याचा मोठा भाऊ लवन कुमार अंबादास समारंभ ह्याने मला तारीख 10 जुलै 2024 रोजी हे विकलेले आहे। हे पहा, हा त्याचा मोठा भाऊ अंबादास समारंभ, आणि ह्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे। आणि मी घेताना मी एक शिक्षित आहे, मला कळतं की बाबा मी पूर्ण ऑनलाईन चेक केलो। ऑनलाईन त्याच्या नावावरती टॅक्स पावती होता, तुम्ही बघू शकताय, लवन कुमार अंबादास समारंभ 2024। आणि त्याच्या नावावर टॅक्स होतं, त्याच्याकडे कागदपत्र होते की त्यांनी त्याच्या नावावर जे कदम म्हणताय, कदमकडून त्यांनी विकत घेतलेली होती, आणि कदमचंही त्याच्यावर नाव होतं। मग कदमच्या नंतर याचं नाव चढलं होतं, त्याच्याकडून मी विकत घेतलो। आणि रीतसर सगळ्या केलेलं असल्यामुळे उगीच काहीतरी कुठेतरी कब्जा मारायचं आणि पैसे वसुली करायचं। आता मी ती जागा दुसऱ्यांना विकत होतो, विकत असताना त्यांच्याकडे जाणार, हे नाही ते जागा मी लफड्याची आहे, हे आहे ते आहे सांगणार, आणि मला येऊन काय म्हणणार, नाही मला 2 लाख रुपये दिलं तर मी काय बोलत नाही, नाहीतर मी कब्जा मारतो। एक जाणून बुजून, आता त्यांना माहिती आहे आता कुणाची ही जागा असल्यानंतर माणूस त्याच्यावर कब्जा अतिक्रमण होऊ देतं का? कोणी नाही होऊ देत। आणि जाणून बुजून कॅमेरा लावून मुद्दाम कंपाऊंड शेड मारून अजून आम्हाला येऊन सांगायचं की बाबा त्याची घाबरतो, तो येऊन इथे हे करण्यासाठी कंपाऊंड काढण्यासाठी घाबरतो। हे मुद्दाम म्हणजे कुठला तरी अडकवण्याचा प्रयत्न आहे का? का त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी मारतोय का? हे बघा, एवढीच विनंती आहे। मी एक शिक्षित मुलगा आहे,
किंवा मला कुठेतरी माझं चारित्र्य खराब करू नका. मी कुणाचं तरी काय लग्न असेल काय असेल तर मी माझ्या खिशातून हे करतो. हा, कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही. कृपया करून माझं चारित्र्य खराब करू नका. आणि राहिली गोष्ट कायद्याने, तर मग मी कायद्याने जायला तयार आहे. सगळं मी कायदेशीर घेतलेलं आहे. मी शिक्षित असल्यामुळे सगळं कायदेशीररित्या जागा घेतलेली आहे आणि त्याच्यावर माझंच नाव आहे, देवानंद दिलीप विटकर म्हणून आहे. तुम्हाला दाखवतो मी. सर, मी टॅक्स भरलेला देखील आहे 224 देवानंद दिलीप विटकर. आणि माझं फक्त विनंती आहे पोलीस आयुक्तांना वगैरे की हे जे टोळे आहे यांची की एकदा विकायची, पुन्हा त्याच्या आधीच्या मालकाकडे जायचं, कब्जा करायचं, भांडणं करायचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचं आणि तोड्या करायचं की बाबा आम्ही केस मागं घेतो, आम्हाला एवढे पैसे द्या. अरे आम्ही कुठेतरी आता तरी हे आहो, कुठनं तरी कष्ट करून आम्ही घेतलेले असतो जागे. हा, तुम्ही असं अडकवण्याचा प्रयत्न केल्यावर कसं होईल? विनंती आहे की मला न्याय द्यावं आणि हे जे खोटे गुन्हे करतायत, चारित्र्य खराब करतायत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. Right now and press the bell icon. Never miss an